महाराष्ट्र राज्याच्या नेहमी चर्चेत कोकण हा अग्रस्थानी राहिलेला आहे आणि आता येत्या काळामध्ये ह्या कोकणच्या विकासाचे अनेक मार्ग आता मग ते राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून असेल किंवा पर्यटनाच्या माध्यमातून असेल किंवा जलदुर्गाच्या मार्गातून असेल किंवा वाहतुकीच्या दृष्टीने असेल, अशा दृष्टीने आता कोकणचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललं आहे। आता आपण उभे आहोत ते मिऱ्या कोल्हापूर नागपूर ह्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी। वास्तविक सध्या मुंबई गोवा हा महामार्ग कोकणच्या दृष्टीने नेहमी चर्चेत राहिला आहे आणि काही प्रमाणात तो मार्ग रेंगाळलेलासुद्धा आहे। मिऱ्या कोल्हापूरचा विचार केला तर मिऱ्यापासून आंब्यापर्यंतची साधारणपणे 56 किलोमीटरचा हा प्रवास आता रत्नागिरीकरांना किंवा कोकणवासियांना किंवा कोल्हापूरला पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या मंडळींसाठी हा सुखकर होणार आहे। साधारणपणे 900 कोटी रुपये खर्च करून हे काम रवी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने घेतलेलं आहे आणि 25/2000 नोव्हेंबर कामाची अंतिम डेडलाईन आहे। आपण ज्या वेळेला रत्नागिरीतून किंवा साई स्टॉपकडनं आपण ज्यावेळेला हातकंब्याकडे जातो किंवा पुढे कोल्हापूरच्या दिशेने जातो त्यावेळेला आपण गेले अनेक वर्ष काही गोष्टींच्या नजरेत होत्या आणि काही खाणाखुणा आपण होत्या। मग तिथे चांदसूर्य असेल किंवा तिथे हातकंब्यातलं साई मंदिर असेल किंवा कुठची एखादी पिकअप शेड की आपल्याला समजायचं की नेमकं आपण ह्या ठिकाणी आलो आहोत। पण आता ह्या एका बाजूला विकास कामाच्या दृष्टीने विचार केला, विकास झालाच पाहिजे आणि त्याचबरोबर काही गोष्टींनासुद्धा त्यावरती पाणी सोडावं लागतं। त्यामुळे दोन्ही बाजूचा विचार करून मिऱ्या कोल्हापूर हा मार्ग आता गतिमान दिशेने जातो आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये रत्नागिरी किंवा कोकण हे पश्चिम महाराष्ट्रासाठी जलद गतीने जोडलं जाईल। साधारणतः चौपदरीकरणाचा विचार केला तर येणाऱ्या बाजूने 2 वाहनं आणि जाणाऱ्या बाजूने 2 वाहनं असा हा चौपदरीकरणाचा त्या कामातला भाग आहे आणि त्यामुळे ह्या मिऱ्या कोल्हापूर पूर्णत्वाला गेल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र अतिशय कोकणला जेणेकरून रत्नागिरीला जोडलं जाणार आहे आणि त्यामुळे येत्या काळात ह्या मार्गाची वापर थेट नागपूरपर्यंत होणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मुंबई गोवासुद्धा त्याच पद्धतीने आता गती घेत आहे। मग जेणेकरून मिऱ्या कोल्हापूर असेल किंवा मुंबई गोवा महामार्ग असेल हे 2 महामार्गाचं काम पूर्णत्वाला जाईल त्यावेळेला आपण रत्नागिरीतून मुंबईला जायचं म्हटलं तर किमान 5 तासामध्ये आणि रत्नागिरी कोल्हापूरला जायचं म्हटलं तर किमान 2 तासामध्ये आपल्याला सहज कोल्हापूरला जाता येईल। त्यामुळे आता येत्या काळामध्ये या कोकणच्या विकासाच्या दिशा ह्या अतिशय गतिमान होतील यात मात्र कुठलीही शंका नाही। टाइम्स डिजिटलकरता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।